रेडी स्टार्ट. नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही आहोत भिवंडी लोकसभेमध्ये ग्रामीण भागामध्ये, म्हणजे भिवंडी ग्रामीण, वाडा ग्रामीण, डोंगस या गावी. राजकारणामध्ये या गावाचं, समाजकारणामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत डोंगस ते गावाचं नाव आहे. आणि भिवंडी लोकसभेमध्ये हवा कुणाची, कुठल्या पक्षाची, कुठल्या नेत्याची आणि लोकांच्या मनात काय, लोकांच्या काय समस्या जाणून घेत आहोत. आपण आहोत भिवंडी लोकसभेच्या ग्रामीण भागात डोंगस ते गावी. तर नमस्कार काकू, मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं मतदान किती वर्षापासून करतात? 50 वर्षापासून मतदान करतायत. या ठिकाणी पापड बनण्याचं काम चालू आहे, जे उन्हाळ्या महिन्यामध्ये असतं. या ठिकाणी आजी आहेत. आजी, आपलं नाव काय? निर्मला श्याम मेहने आहेत. आजी, आपण अनेक वर्षापासून मतदान करतायत. 40 वर्षांपासून मतदान करणारे आजी या ठिकाणी आहेत. त्याबरोबर या ठिकाणी काकू आहेत. काकू नमस्कार, आपलं नाव काय? वैजयंती वसुदेव ठाकरे. वैजयंती वसुदेव ठाकरे. वैजयंती वासुदेव ठाकरे आमच्या समेत जोडलेले आहेत. जरा स्ट्रेट निघायचं आहे, जवळ क्लोजअप घ्या. आपण किती वर्षांपासून मतदान करता? 30-35 वर्षांपासून मतदान करते. तर भिवंडी लोकसभेचा आता राजकारणाचा धुळा उडतोय. समाजकारणामध्ये अनेक नेते आले, येऊन गेले. मागच्या 5-10 वर्षांमध्ये चर्चा सुद्धा असेल. किती नेते आतापर्यंत या प्रचारामध्ये आपल्या गावापर्यंत पोहोचले का? आमच्यापर्यंत एकही नेता पोहोचलेला नाही. अतिशय खळबळजनक बातमी आहे. भिवंडी लोकसभेचा खासदार एकही आतापर्यंत त्या गावात पोहोचले नाही. महिला वर्ग या ठिकाणी मात्र जाहीरपणे बोलतायत. उमेदवार आले नाहीत, मग आपण मतदान कुणाला करणार? आपण मतदान करणार आहे, बघू आता जसं जमेल तसं. आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलंच नाही ना कोण. मग इथे उमेदवार झाले नाहीत, मग मतदान कुणाला करावं? तर निश्चित स्वरूपात जी हवा चालू आहे भिवंडी लोकसभेमध्ये, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूरमध्ये, तर नक्की नावं चर्चेमध्ये कोण कोण आहे तुमच्या समोर? आतापर्यंत तुम्ही ऐकलेली 3 उमेदवारांमध्ये, 4 उमेदवारांमध्ये चांगली लढत होऊ शकते. बाले मामाला आपलं मात्र पाठिंबा असणार आहे का? कपिल पाटलांना आपण मागच्या 10 वर्षांमध्ये मतदान केलं होतं का? कपिल पाटलांना मतदान केलं होतं. यावेळेस तुम्ही वेगळा निर्णय बाळेमामा सुरेश म्हात्रे यांना का निवडलेलं आहे? कारण आणखी हे आपलं सगळं हे वाढलेलं आहे ना, महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळं परपंच आम्हाला लोटायला लागतो. प्रपंच लोटायला लागतो. सगळी महागाई वाढलेली आहे. महागाई खाली होतच नाही. घरी कमवणारं कोण कोण आहे? घरी कमावणार आहे, 2 मुलं आहेत. एक मुलं आहे, 2 लागलेले आहेत, सिव्हिल इंजिनियर आहे, घरी बसलेले आहेत. काम कुठे आहे? एक मेकॅनिकल आहे, पण त्यांना कामं पण पाहिजेत ना. सगळं आदिवासींना दिलेले. आपल्या ओबीसी साठी काय, मुलांना नोकऱ्या कुठे आहेत ओबीसी? पण नरेंद्र मोदींनी तर घरोघरी अन्नधान्य मात्र रेशन दुकानात फुकट दिलं जात आहे. ते 10-15 किलो याच्यात थोडाच घर कसं लोटणार आहे. आणि ते धान्य पण चांगलं पाहिजे ना खाण्यासाठी. त्याच धान्य बघितलं तर कोण खाणार पण नाही. रोजगाराचा प्रश्न झाला, त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न झाला, त्याच्यानंतर लाईटचा प्रश्नाबद्दल काय म्हणाल? लाईटीची पण भरपूर महागाई वाढलेली. युनिट मागे पैसे भरपूर आहेत. अच्छा आहे. त्याबरोबर महागाई बरोबर म्हटलं, तुम्हाला सर्वात जास्त महाग काय झालंय? सिलेंडर गॅस. तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं आपण, महिला वर्गाचा एक आक्रोश आहे की महागाई वाढलेली आहे. मुलांना कष्टाने शिकवलं परंतु त्यांना रोजगार नाहीत असेही त्या म्हणाल्या. आणि त्याचबरोबर बघितलं आपण तर उमेदवारांमध्ये 3 उमेदवार पोहोचले नाहीयेत, परंतु कुठेतरी बदल करण्यामध्ये त्यांनी म्हटलं की सुरेश बाबा म्हात्रे यांना मात्र आमचं या ठिकाणी पाठिंबा असेल असं ते म्हणतायत. 20 तारखेपर्यंत लोकांचं मत परिवर्तन होईल की तेच राहील? येत्या काळामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करतील, उमेदवार नक्की कोण निवडून देतील, हे जनमत जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचणार आहोत, लोकांचा पाठिंबा पोहोचणार आहोत. आणि 20 तारखेला शिक्का कुणाच्या नावासमोर लागेल? भिवंडी लोकसभेचा खासदार कोण होणार? पात्र एकत्र. मशाल न्यूज नेटवर्क. मी पत्रकार सूरज पाटील, वाडा, पालघर.